सोबत हो, आम्हाला गोष्टी सखोल समजण्यास मदत कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. Amen, amen, brother, amen. 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 Amen, amen. Amen, amen. प्रियनो, ऊर्जा, एनर्जी हा जो विषय आहे ना, हा जीवनातला एक नंबर असा विषय असायला हवाय. महत्वाचा असा विषय तुमच्या माझ्या जीवनासाठी असायला हवाय. जर आज तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबवर देखील सापडला असेल तर मी तुम्हाला विनंती करेल, पर्सनल अपील करेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. माझी अशी इच्छा होती किंवा म्हणू शकता की हे माझं रडणं आहे की काश मला हा विषय कोणीतरी जेव्हा मी खूप तरुण होतो तेव्हा शिकवला असता. ओके, तर प्रियानो, आपण हा विषय म्हणून पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने शिकायचा समजायचा प्रयत्न करू, म्हणजे आपलं जीवन यशस्वी होईल, आपलं जीवन आशीर्वादित होईल, आपल्या जीवनात आनंद राहील आणि चांगल्या गोष्टी आपल्याला करता येईल. अनेक असे लोक आहेत ज्यांना त्यांचं जीवनाचं सोनं करून घ्यायचं आहे. अनेक असे लोक आहेत जे धडपड करत आहेत. पण ह्या सर्व लोकांमध्ये केवळ 2% खाली लोक आहेत ज्यांना खरोखर यश प्राप्ती होती, खरोखर जीवनाचं काहीतरी ते मोठं करू शकत आहेत किंवा चांगलं करू शकत आहेत. फक्त 2%. आणि ही एक खूप वाईट बातमी आहे मनुष्यांच्या जीवनासाठी. कारण का देवाने जेव्हा ही पृथ्वी घडवली, जेव्हा देवाने मनुष्य घडवले, तेव्हा देवाची इच्छा होती की प्रत्येक जण फलद्रूप व्हावं. आमेन. Amen. Amen. Amen, amen, amen. आता हा जो प्रवास आहे, हे जे जीवन आहे, जिथे तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय, चांगलं काहीतरी महत्वाचं करायचंय, जेव्हा आपण हे जीवन संपेल तेव्हा आपल्या अंतःकरणात एक संतुष्ट असावा, आपण आनंदित असावं, आपण खुश असावं की बाबा मी हे जीवन जगले. जर अशी तुमची इच्छा असेल प्रियांनो, तर हा बायबल अभ्यास ऊर्जा तुमच्यासाठी आहे, एनर्जी तुमच्यासाठी आहे. तुमचं जीवन आतापर्यंत कसं पण असेल होतं, हे सगळं तुम्ही विसरून जा. तुम्ही खूप फेलियर बघितले, तुम्ही खूप दुःख बघितलं, हे सगळं तुम्ही विसरून जा. पण आजचा अभ्यास घेऊन तुम्ही तुमचं जीवनाचं सोनं कसं करू शकता ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. ठीक आहे. ऊर्जा, एनर्जी हे तुमच्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट तुमच्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बघा, ही इतकी महत्वाची आहे की जीवनाचं उगमच इथून होतो. ओके, जेव्हा परमेश्वराने ही पृथ्वी बनवली, पहिल्या दिवशी परमेश्वराने काय घडवलं माहिती तुम्हाला? आता तुम्ही म्हणताल ऊर्जा, तुम्हाला माहित नाही कसं. पहिल्या दिवशी परमेश्वर म्हटला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. उत्पत्ती 1:2 आणि 3 तिथे लिहिलंय प्रकाश हो म्हटला परमेश्वराने, प्रकाश झाला. पण हा प्रकाश सूर्य, चंद्र, तारे ह्यांच्या बाबतीत, ह्यांच्या संदर्भात नव्हता. बरोबर आहे? हा, बरोबर आहे. हो ब्रदर. हे आपल्याला कसं समजतं? आपल्याला हे तेव्हा समजतं जेव्हा आपण बायबल वाचतो आणि आपल्याला समजतं की देवाने सूर्य, चंद्र, तारे
हे 4थ्या दिवशी बनवले. मग पहिल्या दिवशी परमेश्वर जेव्हा म्हटला प्रकाश हो, तर देव नक्की कशाबद्दल बोलत होता? तर प्रियांनो, देव इथे त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्याद्वारे जी शक्ती, जो ऊर्जा, जो एनर्जी येते, जे जीवन येते, त्याच्या संदर्भात परमेश्वर बोलत होता. प्रकाश, प्रकाश काय आहे? प्रकाश हा एक एनर्जी आहे. सायन्स स्टुडंट्सला माहिती असेल हे, की लाईट इज एन एनर्जी. आमेन. आमेन 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 प्रियांनो, देवाला हे माहिती आहे की ऊर्जा, एनर्जी किती महत्वाची आहे, किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे देवाला समजतं. आणि जेव्हा परमेश्वर ही पृथ्वी घडवत होता, मनुष्य बनवायच्या अगोदर, झाडं झुडपं आणायच्या अगोदर, मच्छी आणि पक्षी आणायच्या अगोदर परमेश्वरांनी एनर्जी आणली. परमेश्वरांनी त्याचा स्वतःचं अस्तित्व आणून या भूतलावर एक ऊर्जा या भूतलावर आणला. प्रत्येकाकडे आज ऊर्जा आहे. आमेन. आमेन 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 पण 98% लोकांना हा ऊर्जा कसा वापरायचा हे माहित नाही. ही एनर्जी कशी वापरायची हे माहित नाही. प्रियांनो, जर तुम्हाला आज हे समजलं ना की ऊर्जा, एनर्जी आपली कशी वापरावं, तर तुमचं जीवन यशस्वी होणार आहे. तुमच्यामध्ये आणि जे यशस्वी आहे ह्यांच्यामध्ये ऊर्जा न वापरणं किंवा ऊर्जा तुमची एनर्जीचा योग्य वापर करता न यावं किंवा नाही येत, हा खूप मोठा फरक आहे. ह्याच्यामुळे आपलं आणि त्यांच्यामध्ये एक खूप मोठा डिफरन्स राहतो, फरक राहतो. म्हणून तुमच्या जीवनाची जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्याला कसं बॅलन्स करावं, कसं त्याला प्रोटेक्ट करावं, त्याचं संरक्षण करावं, कसं त्या एनर्जीला हाय ठेवावं, कसं त्या एनर्जीला, त्या ऊर्जाला जागृत ठेवावं, हे समजून घेणं एक आपल्या जीवनाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. ओके. ऊर्जा, एनर्जी जर योग्य राहिली, एकदम स्थिर राहिली, तर प्रत्येक गोष्ट चांगली होणार आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला मनात खूप साऱ्या गोष्टी, हे करायचंय, मला ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. आपण लिस्ट पण बनवतो, आपण कॅलेंडरमध्ये लिहितो, आपण डायरीमध्ये लिहितो, आपण टू डू लिस्ट बनवतो की मी हे करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. पण अर्ध पण आपल्याकडून होत नाही. ह्याचं कारण काय आहे? कारण हे आहे की ऊर्जा आपल्याला सांभाळता येत नाही. बरोबर आहे प्रियांनो? बरोबर आहे. मी असं ठरवलं, असं करायचं होतं, पण काय राव, मला थकवा आला, माझं डोकं दुखतंय, काय राव, मला झोप येत आहे, आता माझ्याकडं ती इच्छा राहिली नाही, असं म्हणून आपण आपले सर्व स्वप्न गाडतो. आणि रोज गाडून स्वप्न, आयडिया, आपली इच्छा, आकांक्षा सर्व गाडून शेवटी ते कब्रस्तानात गाडतो. म्हणून म्हणतात कब्रस्तान जे आहे सर्वात श्रीमंत जागा आहे. कारण का लोकांचे स्वप्न, लोकांचे आयडियाज हे सर्व असफल झाले आहेत आणि ते लोकांसाठी कबरेत गेले आहेत. पण ते आयडियाज इतके सुंदर होते, ते जीवन जगायचे जे विचार होते ते इतके सुंदर होते, पण त्यांना ते जगता आले नाही. म्हणून कब्रस्तान हे एक श्रीमंत जागा असं आहे, असं शास्त्र सांगतं. आमेन. समजते प्रियांनो? तर ह्या स्टडीमध्ये आज तुम्ही समजणार आहात, ह्या स्टडीमध्ये आज तुम्ही समजून जाणार आहात की बाबा ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जाचा वापर मी कसा करणार, एनर्जीचा वापर मी कसा करणार.
तर ऊर्जा म्हणजे काय हे समजणं मुश्किल नाही. समजणं हे मुश्किल आहे की ऊर्जा ठेवायचा कसा, वापरायचा कसा. प्रत्येकाकडे ऊर्जा आहे म्हणून तुम्ही आज या बायबल स्टडीमध्ये आहात. कमी असेल, जास्त असेल, वेगवेगळे मनुष्य, वेगवेगळे जीवन जगायची प्रणाली, त्यामुळे कमी जास्त तुमच्याकडे ऊर्जा असू शकतो. पण जीवन म्हणजे ऊर्जा. ऊर्जा आहे तर जीवन आहे, नाहीतर काय नाही. ओके, तर म्हणून आपण हे आज समजून घेऊ की बाबा हा ऊर्जा ठेवायचा कसा, वाढवायचा कसा. या ऊर्जाला समजून वापरून किंवा त्या ऊर्जाबद्दल अजून ज्ञान घेऊन मी कसं जीवन माझ्या जीवनाचं सोनं करावं. सर्व गोष्ट ऊर्जा बाबतीत झोपेद्वारे सुरू होती. परमेश्वराने आदामाला बनवलं. पहिले आदामाची मूर्ती बनवलं, म्हणजे एक अशी मूर्ती बनवली आदामाची मातीनी, आणि मग त्याच्या आतमध्ये जीवनी श्वास सोडला. प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, उत्तर द्या. जेव्हा परमेश्वराने आदामाला बनवलं तेव्हा आदामाच्या पोटात जेवण होतं का? नाही. नाही. अगदी बरोबर प्रियांनो. नाही. जेव्हा परमेश्वराने आदामाला बनवलं, आदामाच्या पोटात जेवण नव्हतं. जेव्हा परमेश्वराने एक नुसतं पुतळा बनवला होता मातीचा, आणि त्याच्या जीव फुकायच्या अगोदर तो पुतळा काय नव्हता, नुसतं तो झोपेत होता. ओके, एक प्रकारची झोपेत हा पुतळा होता, तुम्ही असं म्हणू शकता. ह्याच विचारांनी तुम्ही लक्षात ठेवा प्रियांनो, की तुम्हाला चांगली झोप भेटणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ऊर्जा ठेवायचा आहे, ऊर्जा हवाच आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे चांगली झोप. आणि चांगली झोप तेव्हा भेटती जेव्हा तुमच्या पोटात काहीच जेवण नसतं. ओके, बऱ्याच जणांना हे इतपत पोचणं खूप मुश्किल वाटत असेल, पण जर तुम्ही न खाता पोट रिकामी ठेवून झोपायचा प्रयत्न केला, प्रॅक्टिस केली, तर प्रियांनो तुमचं शरीर इतकं चांगलं चालेल ना. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, पण नंतर तुम्हाला समजेल की किती भयानक म्हणतो की किती पॉवरफुल अशी एनर्जी, असा ऊर्जा तुम्हाला भेटत आहे. जे लोक रात्री दाबून खातात, उशिरा खाऊन झोपतात, सकाळी उठल्यानंतर त्यांचा ऊर्जा एकदम नाहीच्या बरोबर असतो. आमेन. आमेन. चालती फिरती डेड बॉडी आपल्याला नाही बनायचंय प्रियांनो. चालती फिरती डेड बॉडी आपल्याला बनायचं नाहीये. तुम्ही झोपा, 8 घंट्याची झोप घ्या, 7 घंट्याची झोप घ्या, लवकर झोपा, वेळेवर झोपा. पोटात जेवण नसायला पाहिजे. पोटात जेवण नसलं तर तुम्हाला उद्यासाठी ऊर्जा भेटणार आहे. ओके, मग सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करायची, आपला फोन घ्यायचा. बरोबर. नाही प्रियांनो, नाही. फोन नाही घ्यायचा. सकाळी उठल्यावर फोनचा अलार्म बंद करायचा, पण उठून एकतर तोंड वगैरे धुवून पहिले जायचं, पाणी प्यायचं 2 ग्लास. किती? 2 ग्लास. 2 ग्लास. कमीत कमी सांगतोय मी. तुम्ही म्हणताय कमीत कमी 2 ग्लास असतात का ब्रदर? नाही प्रियांनो, काय लोक 7 ग्लास पाणी पितात सकाळी उठून. पण मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही सकाळी उठून 2 ग्लास, एक गरम आणि एक थोडंसं कोमट, 2 ग्लास पाणी प्यायचं. पहिले गरम प्यायचं आणि मग थोड्या वेळाने 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी परत टॉयलेटला वगैरे जाऊन आलं तर परत मग थोडंसं नॉर्मल पाणी प्यायचं. पण 2 ग्लास पाणी प्यायचं. ओके, मोठे ग्लास, छोटे ग्लास नाही. ब्रदरनी सांगितलं
2 ग्लास, मग आम्ही 2 छोटे ग्लास बघतोय. नाही, मोठे, जितके मोठे ग्लास बघू शकता तेवढे मोठे ग्लास बघा. पण 2 ग्लास पाणी प्यायचं. ह्यानी काय होणार? ह्यानी तुमच्या पेशीत जाऊन ते पाणी पसरणार आणि तुम्हाला उठल्यासारखे वाटेल. चहा नाही, कॉफी नाही, पाणी. आणि जर तुम्हाला त्या पाणीला अजून श्रेष्ठ करायचं आहे, अजून विशेष करायचं आहे, तर छोटासा लिंबूचा तुकडा घ्या. तुमची बीपी लो असेल तर थोडंसं मीठ टाका आणि ते पाणी प्या. काही जणांना अद्रक पण खूप कामी येऊ शकतं. तुम्हाला वाटत असेल की बाबा अद्रकचा चहासारखं मी गरम गरम 1 ग्लास पिणार. अद्रक, लिंबू खूप जबरदस्त गोष्ट आहे. तुम्ही ते प्या. अशा प्रकारे दिवस तुमचा सुरू करा. 2 ग्लास. तुम्ही आतापर्यंत बरेच जण 1 ग्लास पाणी पित असताल, पण ह्या स्टडी नंतर किती ग्लास पिणार आहात तुम्ही? 2 ग्लास. 2 ग्लासेस. 2 ग्लासेस अर्ध्या तासात. सकाळी उठताच अर्ध्या तासात 2 ग्लास पाणी प्यायचंय आपल्याला. हा गोल असला पाहिजे. तुमच्या दिवसाचा पहिला तास तुमच्यासाठी खरोखर खूप महत्वाचा आहे. परत सांगतो, तुमच्यासाठी दिवसाचा पहिला तास वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे प्रियांनो. हा पहिला तास ना दुनियाला द्यायचा, ना घरवाल्यांना द्यायचा. परत सांगतो, हा पहिला तास ना दुनियाला द्यायचा, ना घरवाल्यांना द्यायचा. आमेन. 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 हे तुम्ही आमेन म्हणताय, पण त्या आमेन मध्ये पॉवर नाहीये, ऊर्जा नाहीये. आमेन. 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 थँक्यू. पण कशासाठी नाही द्यायचा? कोणाला 1 तास दिवसाचा सुरुवातीचा कशासाठी नाही द्यायचा, मी तुम्हाला कारण सांगतो. मग त्याच्यानंतर सर्वच मोठ्याने आमेन म्हणा. ओके. हे दिवसाचा पहिला तास तुम्ही कोणाला द्यायचा नाही. ह्याच्या मागे कारण हे आहे प्रियांनो, की सकाळी दगदग, चिकचिक, स्ट्रेस, तणाव नाही असावं. यासाठी सकाळी लवकर उठणं लय महत्वाचं आहे. जो व्यक्ती सकाळी 5 वाजता उठतो त्यालाच तीच व्यक्ती ह्या जीवनाचा आनंद घेऊ शकते. सकाळी 5 वाजता उठून 5 ते 6 फक्त तुमचा असावं. तुमचा, आणि त्याच्यात फक्त एक व्यक्ती किंवा एक जण त्याच्यात प्रवेश करू शकतं त्या 1 तासात. ती व्यक्ती कोण असेल सांगा बरं? प्रभू येशू परमेश्वर. आमेन. फक्त प्रभू येशू परमेश्वर त्याच्यात प्रवेश करू शकतं, बाकी कोणच नाही. जग तुम्हाला भरवायच्या अगोदर प्रभू येशूने तुम्हाला भरवणं गरजेचं आहे प्रियांनो. आमेन. 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 फोन उचलायचा नाही, फोन घ्यायचा नाही, कोणाचा कॉल स्वीकारायचा नाही, कोणाचा मेसेज बघायचा नाही. यूट्यूबवर कोणाचे रील्स आले आहेत, स्टेटस काय आहे, कोणाचं काय चाललंय, कोण जिवंत आहे, कोण मेलंय, तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. पहिला 1 तास प्रियांनो तुमच्यासाठी आणि तुमच्या देवासाठी आहे. ओके. आणि हा पहिला 1 तास तुम्ही परिपूर्णरित्या त्याचं प्रोटेक्शन करा, त्याला सांभाळा. सकाळ एकदम सुशील, एकदम हळू, एकदम सुंदर आणि चांगली व्हायला पाहिजे. जर सकाळ तणावमध्ये गेली, चिकचिक मध्ये गेली, डोकं आपटत गेली, तर पूर्ण दिवस तसा तुमचा जाणार आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, ऊर्जा जी आहे तुमची, त्या ऊर्जाला तुम्ही पायाखाली तुडवताय. फोन बघून, लोकांचे मेसेज घेऊन, लोकांना रिप्लाय करून, धावपळ करून, पळपळ करून, किंवा कामाची गडबड करून. म्हणून सकाळी 5 वाजता उठणं हे सक्सेसफुल लोकांचं एक खूप मोठं चिन्ह आहे, खूप मोठं जीवन रहस्य आहे. आमेन. 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 तर
तर सकाळी उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे. रात्री यूट्यूब रील सर्व बाजूला ठेवून फोन 2 हात लांब फोन असायला पाहिजे. 2 हात लांब फोन असून त्याच्यात अलार्म सेट असला पाहिजे. एकाचा मेसेज आला मी उठले, एकाचा मेसेज आला मी उठलो, हे सगळं बच्चागिरी कुठंतरी दुसरीकडे जाऊन तुम्ही दाखवा. ओके, पण देवाबाबतीत ह्या गोष्टी नसायला पाहिजे. देवाबाबतीत स्वतः अंतःकरणाचे आपण शुद्ध असलं पाहिजे आणि देवाबाबतीत ही श्रद्धा आपली असली पाहिजे की बाबा सकाळी माझा देव आणि मी आहे, मला दुसरं कोण नाही पाहिजे, त्याची मी तयारी पहिलेच करणार आहे. आमेन. अशा प्रकारे तुम्ही उठा, अशा प्रकारे आमेन 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 अशा आमेन, प्रकारे 1 तास तुम्ही हळूहळू प्रत्येक गोष्ट करा. 1 तासात तुम्ही वॉकिंग करा जाऊन, म्हणजे 20 मिनिटं वॉकिंग एक्सरसाइज करा, चांगली मोठी एक्सरसाइज करा. म्हणतात की जर दमदार 20 मिनिटं एक्सरसाइज केली ना कोणीतरी, तर त्याचं डोकं, त्याची ऊर्जा दिवसभर खूप चांगलं राहते, खूप चांगली राहते. 20 मिनिटं एक्सरसाइज करा, 20 मिनिटं थोडं प्लॅनिंग करा की दिवस काय आहे, काय करायचंय, काय काय केलं पाहिजे, काय काय झालं पाहिजे. जितके तास आहेत तेवढंच टेन्शन घ्या, पूर्ण जीवनाचं टेन्शन घेऊ नका. जितका वेळ आहे तेवढ्याच वेळात काय काय होऊ शकतं तेवढंच पहा, स्वतःला दाबून घेऊ नका. ओके, प्लॅनिंग करा 20 मिनिटं की असं करायचंय, तसं करायचं, हे करू ते करू. डायरी मेंटेन करा एक. मग 20 मिनिटं देवासंती घालवा. 15 मिनिटं देवाची वचनं ऐका, 5 मिनिटं देवाकडे एकदम लहान लेकरासारखी एकांतमध्ये प्रार्थना करा. असं जर तुम्ही करताल प्रियांनो, तर तुमचा ऊर्जा राहील. सकाळी उठून दगदग केली, पळपळ केली, चावचाव केली, कोणाला धरून कोणाला मारू केलं, तर तुमचा ऊर्जा राहणार नाही. आमेन. आमेन. आमेन आमेन ओके, आता मग सकाळी हे रुटीन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा ब्रेकफास्ट. ओके, तुम्हाला घेऊन एकत्र बसून शांतीत जेवायचं, फोन वगैरे सर्व बाजूला ठेवून. ब्रेकफास्ट इतका महत्त्वाचा आहे प्रियांनो. जसं तुम्ही ऊर्जा आता सांभाळलाय, तुम्हाला लई फ्रेश वाटणार, खूप चांगलं वाटणार. दुनियादारी करायच्या अगोदर ब्रेकफास्ट शांतीने बसून खा. अर्धा तास तरी कुटुंबासाठी ब्रेकफास्ट खा, स्माईल करा, आनंद घ्या, चांगल्या चांगल्या गोष्टी खा. अशा गोष्टी खा ज्यांनी तुमचा ऊर्जा राहील. अशा गोष्टी म्हणजे तेलकट नसायला पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे, चांगली गोष्ट असली पाहिजे. हे सर्व प्लॅनिंग केली पाहिजे तुम्ही की मी काय खावं, मी काय खाणार. ओके, जर तुम्ही असं म्हणता मी चहा पिलं, चहा चपाती खाईल, तर ऊर्जा असा वरती जाईल आणि थोड्या वेळी खाली पडताना दिसेल तुम्हाला. तर हाय फायबर जेवण खायचं, असं जेवण खायचं ज्याने तुमची शुगर वाढणार नाही पटकन. ओके, फायबर प्रोटीन तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे. काय जण जर अंड खाऊ शकतात, 1 बॉईल अंड सकाळी खायचंच, चांगलं देसी अंड. ओके, थोडं चपाती, थोडी भाजी किंवा जे काय कडधान्य भिजवले ते खायचं, पण चांगला ब्रेकफास्ट झाला पाहिजे. पोटात हातभर जागा असली पाहिजे. असं नाही की मी ब्रेकफास्ट राजासारखं खाणार. राजासारखा जर ब्रेकफास्ट खायला बसला ना प्रियांनो, मग राजासारखाच परत झोपणार तुम्ही. आम्ही आमेन. ओके, म्हणून ब्रेकफास्ट चांगला खायचा आहे, थोडी जागा असली पाहिजे, ऊर्जा सांभाळायचं आहे म्हणून. ओके, ऊर्जा सांभाळायचं आहे म्हणून तुम्ही असं करायचंय. मग हे झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर, ते ब्रेकफास्ट असो, लंच असो किंवा डिनर असो, प्रियांनो, कोणचंच असं काम करायचं नाही जिथे तुम्हाला डोकं लावायला लागणार आहे, खूप डोकं लावायला लागणार आहे. असं कोणचंच काम करायचं नाही, कोणचीच प्लॅनिंग नाही, कोणचीच मीटिंग नाही.
जर तुम्ही असं केलं, जेवण खाल्लं, चांगलं जेवण खाल्लं, मग मीटिंगला पळाले, मग असं काहीतरी करायला लागले जिथे खूप डोकं लावायला लागत आहे, तर तुम्ही तुमचं आयुष्य छोटं करून घेणार. आमेन. समजते मी काय म्हणतोय? कारण का आपल्या शरीरावर तणाव येतो, स्ट्रेस येतो. जेवण खाल्लंय ना, शरीर काय म्हणतं, आता जेवण खाल्लंस ना बाबा, आता मला हे जेवणाचं थोडं पचन करू दे 1 तास तरी. मग तू बाकीच्या गोष्टी काय करायच्या कर. म्हणून आपण काय केलं पाहिजे, डोक्याच्या तर गोष्टी बिलकुल करायच्या नाही. कारण का डोक्याच्या गोष्टी करायला बसलं तर ऊर्जा जाणार. जेवण खाल्लं तर ऍक्टिव्हिटी करा. 10 मिनिटं वॉक करा, 15 मिनिटं वॉक करा. खूप सगळ्यात चांगली बेस्ट गोष्ट आहे. ज्यांना शुगर बीपीचा प्रॉब्लेम आहे, जेवण खाताच पडू नका. बाहेर पडा. घराच्या बाहेर जा. 10 मिनिटं वॉक करून या. बघा किती चांगलं वाटतं. ऊर्जा सांभाळा स्वतःचा. जर बिछाण्यावर गेले तर तुम्ही बिछाण्यावरच राहताल. मग एकामागे एक रील बनवत राहताल किंवा रील बघत राहताल आणि लोक तिथे पैसे कमवत राहतील आणि तुमचं काहीच होणार नाही. म्हणून तुम्ही जेवण खाताच ऍक्टिव्हिटी करा. बाहेर जा, अंगण साफ करा किंवा अशी ऍक्टिव्हिटी करा जी एकदम हाय इंटेन्सिटी नाहीये, खूप जास्त त्याच्यात एनर्जी लागत नाहीये, पण वॉकिंग पण होत आहे किंवा थोडं उठणं बसणं होत आहे, फिरणं होत आहे घरातल्या घरात किंवा बाहेर. ओके, हे खूप महत्वाचं आहे. डोक्याच्या गोष्टी नाही करायच्या. डोक्याच्या गोष्टी करायला लागले तर तुम्ही थकणार. ऊर्जा सर्वात महत्वाचा डोक्याचा असणं गरजेचं आहे. ओके, आपला जो ऊर्जा आहे ह्याचे वेगवेगळे भाग आहेत प्रियांनो. एक ऊर्जा आहे ज्याला आपण म्हणतो मेंटल ऊर्जा. मेंटल म्हणजे येडा नाही, मेंटल म्हणजे हे मानसिक ऊर्जा. हा मानसिक ऊर्जा ठेवण्यासाठी जेवल्यानंतर कोणतीच गोष्ट करायची नाही जी मानसिक आहे. समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? आमेन. हो समजतं. येस. आमेन. जेवल्यानंतर बँक तुम्हाला बँकेतून पैसे ट्रान्सफर करणं पण खूप मोठं वाटेल, खूप कठीण वाटेल आणि तुम्हाला खूप तणाव होईल, खूप तुमचा ऊर्जा जाळला जाईल. ओके, म्हणून ते काम तेव्हा करायचं नाही, कारण का त्याला डोकं लावायला लागत आहे. ठीक आहे, ते काम नंतरसाठी ठेवायचं, याची प्लॅनिंग करायची. जे काम आपण हातपाय हालून करू शकतो ते काम करायचं. ओके, लंच असो, ब्रेकफास्ट असो किंवा डिनर असो, आठवण ठेवा. आणि ज्यांना काहीच काम नाही, तुम्ही ऍटलिस्ट 10 मिनिटं 15 मिनिटं जाऊन बाहेर वॉक केली पाहिजे. मग तो ऊर्जा राहतो बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. आमेन. समजते प्रियांनो? आमेन. आमेन. आमीन आमीन. आमेन. हे बघा, ऊर्जामध्ये शुगर जे आहे ना, शुगरचा मोठा रोल आहे. साखरीचा खूप मोठा रोल आहे. साखर म्हणजे तुमच्या शरीरात साखर कशी येते आणि कशी बाहेर पडती ह्याचा खूप मोठा रोल आहे. जर तुम्ही शुगरवाले पेशंट बघितले ना, तर तुम्ही बघताल ते हमेशा थकलेलेच दिसतात. त्यांच्याकडे हमेशा ऊर्जाच नसतो. बरोबर आहे? बरोबर आहे. याचं कारण काय आहे? कारण का त्यांनी त्यांचा ऊर्जा नीट सांभाळला नाही, शरीर नीट सांभाळलं नाही, स्ट्रेस घेत राहिले. नुसतं स्ट्रेस कारण नाहीये, अनेक कारण आहेत. पण आज कोणी इथे जर ज्यांना शुगर आहे, तुम्ही ऐकत असताल प्रियांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या जेवणात प्रोटीन असावं, हेल्दी फॅट्स असावं आणि व्हायटमिन्स असावं. तुम्ही योग्यरीत्या आहार खा. जितकं तुम्ही तेल कमी ठेवलं किंवा नाहीच्या बरोबर ठेवलं, शुद्ध तेल ठेवलं, तेवढं तुमची एनर्जी राहणार आहे. जितका कचरा खाल्ला, कचरा म्हणजे काय, रिफाईंड ऑइल, रिफाईंड डालडा किंवा रिफाईंड हे वाईट ज्याला म्हणतो मैदा, तेवढं तुमचा ऊर्जा खाली पडणार. आणि शुगरवाले तुमचं तर शरीर आता भिजत आहे. ओके, तुमचं शरीर तर रडत आहे, म्हणते बाबा सुधर. ओके, म्हणून तुम्ही मनावर घ्या. तुम्ही एक गोष्टी मनावर घ्या आणि म्हणा की नाही बाबा, आतापासून मी 2 वेळेस तरी खाल्लं तर मी योग्यच खाईल, बरोबरच खाईल. माझ्या शरीरासाठी मस्करी करणार नाही.
शुगरचे पदार्थ खाल्ल्याने बऱ्याच जणांना क्रॅश येतात. क्रॅश कशाला म्हणतो माहिती प्रियांनो? बघा, आपण जेव्हा साखर खातो, शरीर साखरेसाठी बनवलं नाहीये. गोड आपण खाऊ शकतो, पण त्या गोड संती फायबर पण शरीरात असणं लय महत्वाचं आहे. फायबर काय करतं, त्या साखरीला किंवा त्या ग्लुकोजला हळूहळू आपल्या शरीरात सोडतं. पण आपण जेव्हा एक बाटली गोड काहीतरी पेलो, ज्यूस वगैरे, किंवा आपण खीर पिलो, तर रक्तात शुगर घोळती, बडतोब घोळती. आणि ती घोळल्यानंतर तुम्हाला एक अर्ध्या तासासाठी तुम्हाला असं वाटेल काय एनर्जी माझ्याकडे आली, काय मी पळायला आता सुरू करणार आहे. पण जसं तुम्ही पळायला सुरू करणार ना, लगेच तुम्ही थकणार. का? ह्याचं कारण काय आहे की बाबा, तुमच्या शरीरात एकदमच शुगर आली ना खूप भरपूर, तर तुमचं शरीर त्या शुगरला कमी करण्यासाठी काम सुरू करतं. आणि जितकी शुगर जास्त तेवढं मोठं काम ह्याचं शरीराचं. आणि हे काम करण्यामध्ये पण ऊर्जा जातो. आणि शुगर खूप आहे बॉडीमध्ये, ह्या शुगरला कमी करावं म्हणून जेव्हा शरीर लढतं, तेव्हा शरीर इतकं थकतं. आणि थकतच नाही, परंतु शरीर जी नॉर्मल शुगर बॉडीमध्ये असावं त्याला पण खाली आणतं. म्हणून तुम्हाला माहिती असेल काय काय लोकांना शुगर डाऊन होऊन जाते एकदम. बरोबर आहे? हो बरोबर. आमेन. शुगर अशीच डाऊन होत नाही. ती शुगर ह्याच्यासाठी डाऊन होती कारण का आपण मोठे शुगर खातोय आणि मग ती शुगर बिना फायबर ती शुगर खातोय. ओके, आता फायबर काय असतं हे नका विचारू प्रियांनो, गुगल करा, युट्यूबवर बघा जाऊन फायबर काय असतं. पण रेशीदार पदार्थ जे जेवण आहे ते आपण खाल्लं पाहिजे, त्याला फायबर म्हणतो आपण. ओके, ते न खाल्ल्यामुळे, तेलकट खाल्ल्यामुळे शुगर अशी वाढती आणि अशी थपकन खाली पडती, तर त्यासाठी ऊर्जा पण खाली पडतो. मग ते सकाळी उठून टाइम संपला. टाइम हो ओके, मी लिंक परत शेअर करणार आहे. वेल झाली. ओके, काय हरकत नाही प्रियांनो, मी लिंक शेअर करतोय परत. प्रियांनो, जेव्हा शुगर खाली पडती, त्या शुगर संती ऊर्जा देखील खाली पडतो. आणि बऱ्याच जणांना शुगर जेव्हा खाली पडती, तेव्हा तुम्ही काही जणांनी अनुभव घेतला असेल, मानसिकरित्या पण तुम्हाला बरं वाटत नाही, चांगलं वाटत नाही. प्रियांनो, जेव्हा शुगर खाली पडती तेव्हा फक्त ऊर्जा खाली पडत आहे असं नाहीये. त्या शुगर संती तुमचे स्वप्न, तुमचे दिवसाचे गोल, तुमची इच्छा, ह्या सर्व गोष्टी खाली पडतात. आमेन, बरोबर आहे? आमीन आमीन. आमेन. म्हणून एखादी गोष्ट खाण्या अगोदरच तुम्ही विचार करा की तुम्ही काय काय गमवताय. तुम्ही विचार करा की बाबा हे कुठपत मला खाली आणणार आहे. तर दुसरी गोष्ट किंवा तिसरी गोष्ट प्रियांनो, जर तुम्हाला ऊर्जा ठेवायचा आहे, तुमचा ऊर्जा तुम्हाला दिवसाच्या शेवटीपर्यंत ठेवायचा आहे, तर तुम्ही प्रत्येक 60 किंवा 30 किंवा 90 मिनिटानंतर ब्रेक घेतला पाहिजे. ओके, जर तुमचं काम डोक्याचं आहे, कारण का सर्वात मोठा ऊर्जाची बँक म्हटलं तर आपलं मेंटल फटीग किंवा मेंटल मराठीत काय म्हणतो आपण, मानसिक अवस्था. ओके, बघा, मानसिकरित्या स्ट्रॉंग असणं हे ऊर्जासाठी खूप महत्वाचं आहे. शरीर एखाद्या वेळेस तुमच्या चालेल, रगडेल, पण मानसिकरित्या तंदुरुस्त असणं, चालाक असणं, तेजस्वी असणं हे खूप महत्वाचं आहे. ओके,
आणि त्यासाठी तुम्ही दिवसभर जे काम करणारी व्यक्ती असाल किंवा 8 घंटे 9 घंटे काम करणारी व्यक्ती असाल, तर प्रत्येक कामानंतर, प्रत्येक 30 मिनिटाच्या कामानंतर किंवा 40 किंवा 60 मिनिटाच्या कामानंतर किंवा 1.5 तासानंतर एक 10-15 मिनिटाचा ब्रेक, तो ऊर्जा परत आणण्यासाठी, जागृत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. जे आई लोक आहेत ज्यांच्या घरी 4-4 लेकरं आहेत आणि तुम्ही जर कधी कुठे काम पण केलं असेल, 8-9 घंटे ड्युटी, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हे तुमची सिक्रेट आहे की तुम्ही 1 तास, 1.5-2 तास काम करता, मग 15 मिनिटं झोप घेता. बरोबर आहे? हो. जर ती झोप भेटली नाही तर बाकीच्या गोष्टी होणार नाही किंवा दिवस जसा जायचा तसा जाणार नाही. पण बऱ्याच जणांना ही सिक्रेट माहित नाहीये. जर तुम्ही खूप काम केले, खूप 1-1.5 तास मजबूत काम झाले तुमच्याकडून आणि चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी बांधायसाठी मजबूत काम करणं पण महत्वाचं आहे. पण मजबूत काम करण्यासाठी मजबूत ऊर्जा ठेवणं दिवसाच्या शेवटपर्यंत पण गरजेचं आहे. तर म्हणून हा ऊर्जा सांभाळण्यासाठी ब्रेक घेणे, 30 मिनिटानंतर किंवा 1 तासानंतर किंवा 1.5 तासानंतर 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊन श्वास घेणे, मोठे मोठे खोल सखोल श्वास घेणे किंवा तोंडावर थंड पाणी मारून बाबा गेलो मी हवेत 10 मिनिटं वॉकिंग करायला, किंवा बिछाण्यात पडलो, फोन दिला बाजूला टाकून आणि 15 मिनिटं नुसतं डोळे झाकून मोठे मोठे श्वास घेतले आणि 15 मिनिटं झोपलो, फोनवर अलार्म लावून. नाही का, असं नाही झोपलो म्हणजे 2 तास नाही, फोनवर नॅपचा अलार्म लावून की बाबा एक छोटीशी झोप घेतोय, 20 मिनिटानंतर माझा अलार्म वाजायला पाहिजे किंवा 15 मिनिटानंतर माझा अलार्म वाजायला पाहिजे, अलार्म सेट करून तुम्ही झोप घेणे. जर तुम्ही असं केलं, ह्याच्यातलं काही पण एक केलं, तर तुमचा ऊर्जा दिवसाच्या शेवटपर्यंत टिकणार आहे. एकामागे एक गोष्टी तुम्ही करू शकणार आहे. पण जर तरी पण तुम्ही गोष्टी केल्या तर लवकरच तुम्ही म्हातारे दिसायला सुरू होणार, लवकरच तुम्ही एकदम म्हातारे होणार, कारण का तुम्ही स्वतःला रगडत राहिलाय. आमेन. समजते मी काय म्हणतोय प्रियांनो? हो. आमेन. आमेन आमेन. आमेन आमेन. म्हणून तुम्ही हे मनावर घ्या, ब्रेक असणं खूप गरजेचं आहे. मला माहिती आहे आपल्याला लहानपणापासून शिकवले कष्ट करा, कष्ट करा, मगच काहीतरी मिळवताल. पण मी तुम्हाला सांगतो त्या कष्टामध्ये ब्रेक असणं खूप गरजेचं आहे. मी सकाळी उठतो तर संध्याकाळपर्यंत माझे कष्ट चालू असतात. मी एकाच वेळेस 3 जॉब करत राहिलोय. ओके, म्हणजे मिनिस्ट्रीचं एक, आपल्या शाळेचं एक, आणि माझं वैयक्तिक जे काम आहे इकडे 8 घंट्याचं त्याचं वेगळं. आणि प्रत्येक जॉबमध्ये मला A1 राहायला लागतं, A1. ठीक आहे, तर तुम्ही विचार करा मग मी कशी माझी एनर्जी सांभाळत असेल, ऊर्जा सांभाळत असेल. म्हणून प्रियांनो, तुम्ही ह्या गोष्टी समजून तुम्ही पण A लेवलचे लोक बना, तुम्ही पण A1 बना, म्हणजे प्रभू येशूला अजून आपल्याला अंतःकरणापासून, शरीरापासून, जीवनापासून गौरव देता येईल. आमेन. आमेन आमेन. आमेन. आमेन आमेन. आमेन आमेन. मी सुवार्ता सांगायला आलोय आणि मीच आजारी आहे, ह्याच्यात काय आहे? अर्थ आहे कायला? प्रियांनो तुम्ही सांगा बरं. नाही. ही ओके, आपल्याला खुश राहता यायला हवंय, आपल्याला सर्व गोष्टी चांगल्या करता यायला हव्यात. ओके, आता शुगर बद्दल शिकलो, ब्रेक बद्दल शिकलो. चौथी गोष्ट, ऑक्सिजन. जर तुम्हाला काम करत राहायचंय, काहीतरी मिळवायचंय, ऑक्सिजन त्या खोलीत असणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, तर खिडक्या बंद करून बसू नका, दरवाजे खिडक्या उघडे ठेवा, ऑक्सिजन येऊ द्या. तेवढंच नाही, परंतु दिवसातून 2-3 वेळेस तरी वेळ घेऊन थोडंसं सर्व फोन वगैरे बाजूला ठेवून, डोकं बंद करून
फक्त ब्रीदिंगकडे ध्यान द्या की किती चांगला तुम्ही श्वास घेताय. हे केवळ करत असताना पोट रिकामी असलं पाहिजे. ओके, डीप ब्रीदिंग केली तेवढं तुमचं चांगलं होणार. कारण का परमेश्वरांनी श्वास फुकला तेव्हा माणूस जिवंत झाला. आमेन. 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 पण आता मनुष्य ह्या जीवनात इतका व्यस्त झालाय की त्याला श्वास घ्यायला वेळ नाहीये. नाही, श्वास घ्या म्हणजे ऊर्जा राहील प्रियांनो. ओके. आमेन. आमेन. आता मी तुम्हाला सांगत होतो मागे मानसिक ऊर्जा. बघा प्रियांनो, मानसिक जे ऊर्जा आहे त्याचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला जीवनाचं मोठं सोनं करून घ्यायचंय, काहीतरी चांगलं करायचंय. जर तुम्हाला काही गोल नाहीये, तुमच्या काही कंचा नाहीयेत, काय तुम्हाला जीवनाचं काय हेच नाही राहिलं नाही का, आता काय नुसतं मरायचंय खाऊन, तर मग हे तुम्ही विसरून जा. बायबल स्टडी इथेच तुम्ही थांबवा. पण जर तुम्हाला जीवनाचं काहीतरी करायचंय, चांगलं करायचंय, काहीतरी बाबा आपण 10 वर्ष जगणार आहोत, त्याचं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, आणि तुम्ही काय गोल लिहिले आहेत, तुम्ही जगताय, तर ही गोष्ट समजून घ्या की मानसिक जो ऊर्जा आहे ना, त्याला तुम्हाला त्याचं संरक्षण करणं लय गरजेचं आहे. आता मी पहिले तर गोष्ट तुम्हाला सांगितली की खाल्ल्यानंतर काम करू नका, मेंटल जे प्रोसेसिंग असतं, काम असतं ते करू नका. या सर्व गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. झोप घ्या, पाणी प्या, आहार चांगला ठेवा. पण ह्या संगती तुमचा ऊर्जा तुम्हाला सांभाळायचा आहे म्हणून, मानसिक ऊर्जा तुम्हाला सांभाळायचं आहे म्हणून जितके पण नकारात्मक गोष्टी आहेत ते बघू नका. आणि जे आता रिटायरमेंटच्या वयात आहेत किंवा रिटायर झाले आहेत, तुमच्यासाठी मी हात जोडून विनंती करत आहे की तुमच्या काळी नुसतं रेडिओ होता, आता YouTube आहे म्हणून तुम्ही दिवसभर न्यूज चॅनल उघडून बसू नका. न्यूज चॅनलचं कामच तुम्हाला नेगेटिव्ह गोष्टी विकणं आहे. तुम्ही म्हणता नाही मला दुनियात काय चाललंय ते माहिती पाहिजे, पण त्यांनी तुम्ही तुमचं आरोग्य खराब करून घेणार आहात. ठीक आहे. जर काय महत्वाचं दुनियात चाललं असेल ना, ते तुम्हाला समजेल, लोक त्याच्याबद्दल बोलतील, पण स्वतःच सापाच्या बिळात हात घालायची गरज नाहीये. आमेन. आमेन. बरोबर. आमेन. बघा, तुमच्या जमान्यात तुम्ही रेडिओ ऐकत होते, पण हे जे इंजन्स आता तुम्ही वापरत आहात तुमच्या फोनमध्ये, ओके, स्मार्टफोन मध्ये जे इंजन तुम्ही वापरत आहात, YouTube वगैरे, हे त्या रेडिओ सारखे नाही आहेत. हे इंजन खूप खतरनाक आहेत. जितकं तुम्ही नकारात्मक बघताल तेवढं हे तुम्हाला नकारात्मक दाखवतील. आमेन. बरोबर आहे प्रियांनो. कोणी इंजिनियर आहे, तुम्ही आमेन म्हणू शकता मोठ्याने. आमेन. स्वतःचं रक्षण करा. टीव्ही, YouTube चॅनल, न्यूज ह्याच्यात तुम्ही डोकं घालून स्वतःचा ऊर्जा खराब करू नका. देवाचा माणूस आहे, एकदम चांगल्यारीत्या सांगायचा प्रयत्न करतोय. पुढं तुमची मर्जी, कारण का मी तुमच्या डोक्यावर बसू नाही शकतो फोन तुम्ही काय करताय हे बघण्यासाठी. जर एखाद वेळेस पाहिलं तर 2 आध्यात्मिक शिव्या पण देईल तुम्हाला, पण इथून आता इतकेच सांगेल की तुम्ही हे करू नका प्रियांनो. ठीक आहे. आमेन. हा, पण तुम्ही न्यूज बघून तुमचा लय मोठा तुम्ही बिझनेस बांधताय का, किंवा लय मोठं काहीतरी उभा करणार आहेत लोकांच्या भल्यासाठी, तर तुम्ही मग न्यूज चॅनलचं नेटवर्कच तुमच्या घरावर लावून घ्या, मग प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही असं काही करत नसताल
जिथून तुम्हाला पैसा भेटतोय, यश भेटतंय किंवा काहीतरी लय मोठं भेटतंय, तर ही चूक करू नका. हे मी तुम्हाला पहिलेच सांगतोय. ओके, जे तरुण आहेत, तुम्ही तुमचा ऊर्जा रील पाहून पाहून वेस्ट करू नका. ओके, आताच्या काळात जे जेनझी आहेत आपल्यामध्ये, जे 2000 नंतर जगलेत, किंवा 2000 वर्षानंतर कुठेतरी अंड्यातून बाहेर निघाले. प्रियनो, तुम्हाला दुनिया माहीत नाही. तुम्हाला वाटतं तुम्हाला दुनिया माहिती आहे, पण तुम्हाला दुनिया काय आहे हे जीवनाच्या कदाचित शेवटी समजेल. कारण का आम्ही जे 1960, 1970, 1980 मध्ये बॉर्न झालेले लोक आहोत ना, आम्ही दुनिया खूप वेगळ्यारीत्या पाहिली आहे. आणि तुम्ही जो टेक्नॉलॉजीला जुळून वाढलाय, तुम्ही दुनिया एक वेगळ्या प्रकारे पाहत आहात. पण मी तुम्हाला इतकंच सांगेल की तुम्ही जर हुशार असताल तर तुमचा फोन, तुमचे ॲप्स लिमिट मध्ये ठेवा. रील पाहणे, कॉन्टेंट कंझ्युम करणे हे लिमिटमध्ये ठेवा. नाही तर मी तुम्हाला एक गोष्ट भविष्यवाणी रूपे सांगतो की येत्या काळी तुम्ही वेडे होणार. आमेन, समजते मी काय म्हणतोय? येस येस, आमीन आमीन. बरोबर आहे. आमीन आमीन. तसंच स्त्रियांनो, जर तुमची मेंटल एनर्जी म्हणजे मानसिक ऊर्जा जर तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे, तर एकाच वेळेस 2 कामं नाही करायची. एक काम हातात घेतलं ना, एकच काम एकाच वेळेस करायचं, 2 कामं नाही करायची. एक माझा मित्र आहे, त्याचं नावच मी गडबड्या ठेवलंय. कारण का तो एका वेळेस 4 गोष्टी करतो आणि एक पण गोष्ट बरोबर होत नाही मग त्याच्याकडून. ओके, मी त्या मित्राला धरून आज मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही गडबड्या होऊ नका. आमीन आमीन. ठीक आहे? आमेन. आमीन आमीन. जे पण कराल तुम्ही चांगलं करा. तुमचं डोकं शांत असू द्या. तुम्ही प्रत्येक गोष्टी, चांगल्या गोष्टी करा. तुमच्या जीवनात यश येऊ द्या. एनर्जीला जर तुम्ही वाईट ते वापरणार, तुम्हाला वाईटच त्याचे परिणाम दिसणार आहेत. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. तुम्ही आज तुम्हाला देवाने दिवस दिलाय, तर त्या दिवसात सर्वात टॉप प्रायोरिटी काय आहे? 3 महत्वाच्या गोष्टी काय आहेत ते झाल्याच पाहिजे. खाणं, पिणं, टॉयलेटला जाणं आणि वर्कआउट करणं, अंघोळ करणं, ह्याच्या व्यतिरिक्त ह्या 3 गोष्टी आज तर झालेच पाहिजे. त्याच 3 गोष्टी मनात ठेवायच्या आणि त्याच गोष्टी डोक्यात ठेवून चालायचं. दुनियादारी बाजूला कुठेतरी लटकवायची आणि फक्त त्याच गोष्टींवर फोकस करायचं. तर तुमची एनर्जी चांगली राहील, तर तुमची एनर्जी तुम्हाला कामी येणार. आमेन, समजते मी काय म्हणतोय? आमेन. आमीन आमीन. आमीन आमीन. आज कसं झालंय, कोण कोणाच्याही बायकोला मेसेज करू शकतं, कोण कोणाच्याही नवऱ्याला मेसेज करू शकतं. म्हणजे मी असं बोलतोय, पण ही वर्तमान स्थिती आहे जगातली. ओके, कोण कोणालाही कधी पण कॉल करते, कोण कोणालाही चालले काय पण मेसेज करणं. त्यानो आपलं कर्तव्य हे आहे की आपण सर्व गोष्टी अडवावं आणि बाबा आपल्याला 3 गोष्टी काय करायच्या देवाच्या गौरवासाठी ते करावं. ओके? आमीन आमीन. म्हणजे आज आपण अशा जमान्यात जगतोय. तुम्ही प्लीज लक्षपूर्वक ऐका. माझ्या आईवडिलांच्या जगात माझ्या वडिलांनी कधी कोणत्या पुरुषांनी माझ्या आईची तारीफ केली असं ऐकलं तर त्याचं नरड माझा बाप घेऊन त्याचं नरड जमिनीत गाडेल, असा माझा बाप होता आणि आहे. ओके, पण आजकालचा जमाना असा झालाय की एक स्त्री फोटो लावती, 10 मुलं त्याच्यावर लाईक करतात, कमेंट करतात, हार्टबीट सोडून. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय? हो ब्रदर. बरोबर. हो ब्रदर, समजते आम्हाला. ओके, तर आपण थोडं लक्षात घ्यावं की आपण काय करतोय, काय चाललंय नेमकं. आपण
कोणाला किती एनर्जी देतोय, किती बोलतोय, कोणाचा काय हेतू आहे, आपण हा फोटो टाकला पाहिजे का नाही, केला पाहिजे का नाही. आता तुम्ही पाहिलं असेल, मी माझं जीवन पाहिलं असेल, तुम्हाला असे किती फोटो आहेत माझे, तुमचे म्हणजे मी टाकलेले असे तुम्हाला किती फोटो दिसत आहेत इंटरनेटवर. नाही काही. काय नाही. माझी बायको का नाही? सुंदरताचं काय म्हणतो आपण, मुकुट आहे. पण तिचा फोटो मी टाकलाय का आतापर्यंत? म्हणजे रोज टाकतोय का की घे बाबा माझ्या बायकोचा फोटो, माझा फोटो, नाही. माझ्या लेकरांचा फोटो? कधीच नाही. त्याच्या मागं कारण काय? आपण म्हणतो ना नजर लागती. नजर नाही लागत प्रियानो, आपणच स्वतः सापाच्या हात घालतोय. ओके, परत आम्ही म्हणतो नजर नाही लागत, आम्ही. आपणच सापाच्या बिळात आपण आपला हात, आपले बोट घालतोय जेव्हा आपण असं जीवन जगतो. म्हणून सावध राहा की बाबा आपण कुठे मेसेज करतोय, कोणाचं काय लाईक करतोय, काय करतोय, कोणाला फॉलो करतोय. जे तुम्हाला 3 गोष्टी आज करायचे तेच तुम्ही धरून चालायचंय. बस जे प्रायोरिटी आहे तेच, बाकी गेलं सर्व काय म्हणतो गाई भैस पाणी में. आम्ही. आमीन आमीन ब्रदर. आमेन आमेन. आम्ही नाही. बरेच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो, पण सांगायसाठी कदाचित वेळ पण कमी पडेल माझ्याकडे, आणि तुम्हाला ऐकण्यासाठी पण भरपूर वाटेल की बाबा लयच खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात. मला तुम्हाला हे सांगून तुमच्या डोक्याची मंडई करायची नाहीये प्रियांनो, पण मला इतकंच तुम्हाला सांगायचंय, तुम्ही तुमचा ऊर्जा सांभाळा. कसा सांभाळा, काय सांभाळा ते तुम्हाला समजलं आहे. तुम्हाला अजून ज्ञान भेटेल पण जर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं तर. पण जर ऊर्जा चांगला असेल ना तर माणूस 3 जणांचं काम एकटा करतो, इतकं लक्षात आमीन ठेवा. आमीन. आम्ही. ऊर्जा जर चांगला असेल ना तर माणूस चांगल्या गोष्टी करतो. मी बऱ्याच गोष्टी बोलू इच्छित आहे, पण मला तुमचा पूर्ण दिवस घ्यायचा नाही ना, मला माझा पूर्ण दिवस तुम्हाला द्यायचा आहे, कारण का खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. पण देवाच्या गौरवासाठी प्लीज तुम्ही तुमचा ऊर्जा सांभाळा, इतकंच मी तुम्हाला म्हणेन. तुम्ही आमीन, प्रार्थना आमीन. करा की आमेन. ब्रदर कधीतरी तुम्ही याच्यावर एक पुस्तक लिहून आम्हाला द्या. मी लिहिल, मी तुम्हाला देईल, पण प्लीज तुम्ही हा विषय समजायचा प्रयत्न करा. एक जाता शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, एकच शेवटची गोष्ट. बघा, देवाने जर आपल्याला जीवन दिलंय ना, तर ह्या जीवनाचं आपल्याला कसं काय करायचंय ह्याची प्लॅनिंग करणं लय महत्वाचं आहे. कारण का ऊर्जा तुम्हाला असाच सांभाळता येणार नाहीये. ठीक आहे, तुमची डायरी तुम्ही कसं मॅनेज करणार आहात, आजचा दिवस, आजचा आठवडा, हा महिना, तुम्ही काय करणार आहे, कसं करणार आहे, हे तुम्हाला रचता यायला पाहिजे. जितकं तुम्ही हे चांगलं रचलं तेवढं चांगल्या रीते तुम्हाला ऊर्जा तुमचा सांभाळता येणार आहे. ओके, नाहीतर काय, खाया पिया खुजाया सो गया, तसं जीवन होऊन जातं प्रियांनो. काय केलं, काय समजलं, काय मी केलं, काय माझं झालं, काय समजत नाही. पण ज्या व्यक्तीकडे एक रुटीन आहे, ज्या व्यक्तीकडे एक स्केड्यूल आहे, ज्या व्यक्तीकडे काय डायरी आहे ज्याच्यात ते नोट्स लिहिलेत की बाबा खायचं हे आहे, व्यायाम हा करायचा आहे, कुटुंबाचे हे माझे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, मला हे पार पाडायचे आहेत. ती व्यक्ती काय करते, कॅलेंडर बघते, कॅलेंडरवर लिहिती, किंवा ती व्यक्ती कम्प्युटरमध्ये एक्सेल शीटवर इकडं तिकडं मस्त प्रेझेंटेबल स्वतःसाठी अशी गोष्ट करते जिथे ते बघतात की बाबा असं होणार आहे, मग
प्रार्थना करतात आणि त्या हिशोबाने चालत राहतात आणि त्यांचा ऊर्जा त्यांना योग्यरीत्या वापरता येतो. ओके, जर तुम्ही असं करताल प्रियांनो, तर खरोखर जीवन खूप चांगलं चालेल. माझी तुमच्या सर्वांसाठी खूप खूप मोठी प्रार्थना आहे. खूप माझं अंतःकरणापासून एक कळवळा आहे की प्रत्येक व्यक्ती ह्या ग्रुपमधला A1 बनावं. आमेन. 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 आमेन आमेन. ओके, तर आठवणीत ठेवा की ऊर्जा ही एनर्जी असणं, ह्या ऊर्जाचं योग्यरीत्या वापर करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्या वैयक्तिक सामाजिक जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. लवकर झोपा, लवकर उठा, भरपूर पाणी प्या, जेवण योग्यरीत्या खा. कधी काय गोष्ट करायची, कधी काय गोष्ट नाही करायची समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय खाल्ल्याने कसं वाटतं, काय खाल्ल्याने कसं वाटत नाही हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. कोणासंगती किती बोलावं, काय बोलावं, कोणचा विषय कधी मांडावं. बायको जास्त चिकचिक करत असेल तर काय करावं. नवऱ्याचे खूप डिमांड असतील तर मग ते कसे वाटून घ्यावं. ह्या सर्व गोष्टी प्रियांनो समजून घेऊन तुमचा ऊर्जा बांधा. आमेन. देवाला गौरव असो, तुम्ही शेवटपर्यंत होता. आमेन. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस आमेन. यू. ही स्टडी मी लगेच आता अपलोड करत आहे. तुम्ही ऐकू शकता नंतर तुम्हाला ऐकायचं असेल तर. ओके बरोबर. आमेन. नक्कीच काय तर पाठवा. ओके. आमेन, नाही, आमेन. पाठवणार नाही तुम्हाला. आमेन. ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपलं. त्या चॅनलवर तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे अशा रीते सबस्क्राईब करा. ओके, मग हो, जेव्हा brother. त्याच्यावर अपलोड होईल Yes, तेव्हा आमेन. तुम्ही ते उघडा आणि तुम्ही ऐका, तुम्हाला ऐकायचं असेल फुल तर. ठीक आहे, आणि अशा रीते मग तुम्ही वाढताल प्रियांनो. आमेन. आमेन आमेन ब्रदर. आमेन. 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 आमेन, आमेन. देवाला गौरव असो. आपण आमेन आमेन. प्रार्थना करू एक छोटीशी. थँक्यू. नो प्रॉब्लेम प्रियांनो, प्रार्थना करूया. हॅलो विनोद भाऊ, हा, बोला. माझ्यासाठी करा ना. मी परवा दिवशी पूर्ण याच्या टेस्ट केली. माझं बरंच काय वाढलेलं आहे. BTL, विटॅमिन VD काय ते वाढलेलं आहे. शुगर वाढले नाही, कमी झाले ते, आणि शुगर वगैरे वाढलेले आहे. माझे पाय पण सुजले, चेहऱ्यावर वगैरे सूज आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करा माझ्या आरोग्यासाठी. येस आंटी, नक्की प्रार्थना करतो. आपल्या आरोग्याचे सर्व नियम तुम्ही पाळा आणि चांगले रीते करा. सर्व बरं होईल. ठीक आहे, हो. आम्ही प्रार्थना पण करतोय. आमेन. ओके, ठीक आहे. आपण डोळे झाकूया, मान वाकूया, प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ दयाळू मास्टर, माझी विनंती आहे. येस आंटी, बोला. हा, माझी विनंती प्लीज की सुप्रियाचे जे मिस्टर आहेत संतोष सूर्यवंशी, पितात दारू, तर ते थोडं वाद होतो. तुमचा पूर्ण देवबापाने त्यांचं व्यसन सोडावं त्यासाठी प्लीज प्रार्थना करा. ओके. अंकल ऐकू येते? येस, बोला. हा का नाही, मम्मीचा आमचा जरा मुतखडा उठलाय, ती दुकान आलाय, तिच्याबद्दल प्रार्थना करा जरा ओके प्रियांनो, पण आरोग्यासाठी. ठीक आहे. पण मी सर्वांसाठी प्रार्थना करेल, वाईट नका मानू. मी इतकंच तुम्हाला एक सजेस्ट करेल आणि रिक्वेस्ट करेल की जितकी पण एमर्जन्सी प्रार्थना असते, एकदम एमर्जन्सी, तसे तुम्ही मला सांगत जा. मी करेल इथे प्रार्थना. असे काय प्रार्थना आहे जे रोजच्या चालू गोष्टीसाठी करायची आहे. तुम्ही सकाळच्या वेळेस आपण प्रार्थना करतो, तर सुनीताताई ह्यांना तुम्ही रिक्वेस्ट द्या. आपले ग्रुप मेंबर सर्व ह्यासाठी प्रार्थना करत आहेत. नाही तर काय होतं, लिस्ट प्रार्थनेची खूप मोठी वाढती, मग इथून जाणं मुश्किल होऊन जातं. ओके, आमेन. आमेन. सकाळच्या वेळी आपण सर्वांसाठी प्रार्थना करतोय, तर प्लीज तुम्ही ते लक्षात ठेवून ताईला तुम्ही मेसेज करत जा, म्हणजे ते प्रार्थना करतील. ओके, मी आता प्रार्थना करत आहे एक आंटीसाठी, पाटील आंटीसाठी, कांता आंटीने सांगितले सूर्यवंशी यांच्यासाठी, आणि आता कोणाचा. हां, बोला.
अंकल माझ्यासाठी प्रार्थना करा. माझे उद्या ओरले. ओके श्रवण, तू बोलते बाळा. हो. ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि शुक्ला कुटुंबियांसाठी प्रार्थना करायची नाही का, आईसाठी. हा करायचे आहे त्यांना, मम्मीसाठीच. शुक्ला ताईसाठी ना. नाही, मम्मीसाठी. अच्छा, मम्मीसाठी. माझ्यासाठी नाही, मम्मी. अच्छा अच्छा अच्छा, हा. मम्मीसाठी. ठीक आहे ठीक आहे, आपण प्रार्थना करूया आता पटकन. आमचे प्रिय सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंचे प्रभू, आजचा जो आम्ही विषय ऐकला पित्या, हा खूप महत्वाचा असा विषय आहे. हा विषय समजून आम्ही आमचा ऊर्जा सांभाळावं, आमचं जीवन सांभाळावं आणि जीवनाचं सोनं करून घ्यावं, यासाठी मदत कर. प्रिय पित्या, आम्ही यावेळेस पाटील आंटीसाठी तुझ्याकडे कळकळीची विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे. त्यांना जो त्रास होता आरोग्याचा, त्यांनी तुझ्या समोर मांडलाय प्रभू. तर तू कृपा करून त्यांची प्रार्थना ऐक, त्यांच्या विश्वासाला तू प्रभू प्रतिसाद दे. त्यांनाही त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी त्यांना मदत कर. तसंच माझ्या प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो बाळ स्तवनसाठी. त्यांनी जी रिक्वेस्ट केली आहे प्रार्थनेची, एक्झामसाठी, टेस्टसाठी, त्याची एक्झाम चांगली जावं म्हणून त्याला चांगली बुद्धी दे, शक्ती दे. आज जसं आम्ही शिकलो, त्याला त्याचा ऊर्जा नीट ठेवता यावं, नीट मानसिक जो ऊर्जा आहे तो सांभाळता यावं आणि चांगल्यारीत्या अभ्यास करता यावं, ह्यासाठी त्याला मदत कर. तसंच प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो शुक्लताई यांनी त्यांच्या आईसाठी सांगितलं आहे. त्यांना जे काही आता गॉल ब्लॅडरच्या स्टोनचा प्रॉब्लेम होत आहे पित्या, तू ते जाणून आहेस, तू समजतोस पित्या. प्रिय पित्या, त्यांचा जो काही खडा आहे तो निघून जावं, त्यांना हा त्रास वारंवार नाही व्हावं, यासाठी त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. ज्ञान दे, शक्ती दे, इच्छा दे, चांगलं जीवन जगण्यास मदत कर. त्याच प्रकारे आम्ही इतरांसाठी पण मागतो, जे इथं आहेत, जे तुझ्याकडे रोज विनंती करतात. प्रिय पित्या, आम्ही सर्वांसाठी मागतो की तू त्यांना आशीर्वादित कर. जरी ते बोलत नसतील आज इथे, तरी तू त्यांची मनोकामना, त्यांची इच्छा, विचार सगळे समजतोस आणि त्यानुसार तू त्यांना आशीर्वादित करतोस, असा आम्ही विश्वास ठेवतो. त्याच अनुसार सूर्यवंशी कांता आंटी यांचे जावय यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय पित्या, पिणं, रोज घरी तमाशा करणे आणि कुटुंबाला त्रास देणे, हे सैतानाचं कार्य त्यांच्या जीवनाद्वारे होत आहे. प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो की या कुटुंबाला सावर, या कुटुंबाचा जो भाऊ आहे, पती आहे, प्रिय पित्या, ह्यांना तू सांभाळण्यासाठी, ह्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी मदत कर. आम्ही सर्व काही तुझ्या हाती स्वाधीन करून आमचं आरोग्य, आमचा ऊर्जा तुला देऊन प्रभू विनंती करतो की आमच्या जीवनाचं सोनं करण्यास आम्हाला मदत कर. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि प्रिय नावाने करतो म्हणतो, ऐक. आमेन. आमेन आमेन. आमेन आमेन. आमेन आमेन. थँक्यू आमेन. ब्रदर. थँक्यू अंकल, प्रार्थना केल्याबद्दल. आमेन.